वेलकम स्टुडंट. आज आपण सॉलिड स्टेट या टॉपिकमधला कन्सिक्वेन्स ऑफ प्रिंकल डिफेक्ट हा भाग पाहणार आहोत. कन्सिक्वेन्स ऑफ प्रिंकल डिफेक्ट याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण शॉर्टकट डिफेक्ट्स हे पाहिलेलं होतं. आता त्याच्या पुढं हे कन्सिक्वेन्स ऑफ प्रिंकल डिफेक्ट ॲज नंबर ऑफ आयन्स आर मिसिंग. Number of ions are missing from the crystal lattice. Crystal lattice. The crystal lattice as a whole number. The density of a solid crystal and chemical properties are unchanged. Unchanged. The crystal lattice as a whole remains electrically neutral because equal number of cations and anions are present in these crystals. Prinkle defects मध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि anions प्रेझेंट असतात आणि त्यामध्ये इक्वल नंबर ऑफ कॅटायन्स आणि anions असते आणि शिवाय त्या क्रिस्टल्स मधले जेवढा त्या कॅटायन्स आणि anionsचा रेशो प्रेझेंट असतो तेवढे त्या ठिकाणी कॅटायन्स आणि anions प्रेझेंट असतात, परंतु त्यांनी पोझिशन ही चेंज केलेली असते आणि त्याच्यावरून जो डिफेक्ट तयार होतो त्याला आपण प्रिंकल डिफेक्ट असं म्हणतो. आणि त्यामुळं हा जो क्रिस्टल्स आहे किंवा हा जो डिफेक्ट आहे प्रिंकल डिफेक्ट याच्यामध्ये कॅटायन आणि ॲनायनचं रेशिओ हा सेम असल्यामुळं तो अनचेंज्ड असल्यामुळं चेंज होत नसल्यामुळं त्या क्रिस्टलचे डेन्सिटी ही अनचेंज्ड आहे किंवा केमिकल प्रॉपर्टीज ज्या इतर केमिकल प्रॉपर्टीज आहेत त्या केमिकल प्रॉपर्टीज सुद्धा अनचेंज्ड आहेत. असा जो डिफेक्ट आहे त्या डिफेक्टला आपण प्रिंकल डिफेक्ट असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल त्यामध्ये डेन्सिटी कमी किंवा जास्त कधी होते जर एखादा ॲटम किंवा पार्टिकल हा एक्स्ट्रा ॲड झाला किंवा रिमूव्ह झाला त्यामध्ये वॅकन्सी निर्माण झाली तर त्यामध्ये त्या ठिकाणी डेन्सिटी ही चेंज होते, परंतु यामध्ये रेशिओ ऑफ कॅटायन्स अँड ॲनायन्स आर द सेम. Therefore, the density of the crystal is unchanged and also chemical properties is unchanged. Such defects are termed as a Prinkel defect. For example, crystals defects. These defects are found in zinc sulfide, neutral compounds like zinc sulfide, ZNS, AgCl, AgBr. These crystals contains these types of defect. AgI, CaF2, calcium chloride. This defect is found in these crystals: zinc sulfide, silver chloride, silver bromide, silver iodide, and calcium chloride. ठीक है. Then impurity defect. थोडक्यात काय इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे जो नॅचरली क्रिस्टल्स आहे त्या क्रिस्टल्स मध्ये एखादी इम्प्युरिटी प्रेझेंट असणे, इम्प्युरिटी ॲडेड इन दिस क्रिस्टल आणि त्या ठिकाणी जो डिफेक्ट तयार होतो त्याला आपण इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो. आता फॉर एक्झाम्पल आपण पाहतो का स्टेनलेस स्टील किंवा ब्रॉन्झ यामध्ये काय जे ओन मेटल आहे त्या ओन मेटलमध्ये दुसरा एखादा स्मॉल अमाऊंट ऑफ मेटल त्यामध्ये मिक्स केला जातो आणि मिक्स केल्यानंतर जो स्मॉल अमाऊंट ऑफ मेटल किंवा एलिमेंट ऍड केलेला आहे ते थोडक्यात त्यामध्ये ती इम्प्युरिटीज आहे आणि त्याच्यामुळं तो जो क्रिस्टल्स तयार होतो तो क्रिस्टल्स हा एक वेगळ्या पद्धतीने तयार होतो त्याला थोडक्यात आपण इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो. ॲटम्स डिफरंट फ्रॉम होस्ट ॲटम हा जो क्रिस्टल्स तयार होतो तो जो होस्ट ॲटम आहे किंवा क्रिस्टल आहे त्याच्यापेक्षा हा वेगळा असतो. हा इम्प्युरिटी डिफेक्ट्स आर अगेन टू टाइप्स.
two types. Substitutional impurity defect. Substitutional impurity defect. आता त्याच्या नावामध्येच आहे पहा इम्प्युरिटी डिफेक्ट. त्याच्या नावामध्येच आहे सबस्टिट्यूशनल म्हणजे थोडक्यात तो सबस्टिट्यूट करणे म्हणजे सबस्टिट्यूशनल डिफेक्ट. म्हणजे फॉर एक्झाम्पल एखादा जर क्रिस्टल असेल तर त्या क्रिस्टल मध्ये दुसरा एखादा ॲटम किंवा ग्रुप ऑफ ॲटम हा त्यामध्ये त्याच्या पोझिशनला ऍड करणे. आता फॉर एक्झाम्पल ब्रास, आपण एक्झाम्पल ब्रास घेऊया. ब्रास म्हणजे काय? मिक्सचर ऑफ, हे ॲलॉय आहे. ॲलॉय म्हणजे काय? टू ऑर मोर एलिमेंट्स आर मिक्स्ड ऑर मेटल्स आर मिक्स्ड. त्यामध्ये ब्रास आहे. ब्रास म्हणजे कॉपर मध्ये काही प्रमाणामध्ये झिंक मिक्स केलं की त्याच्यापासून हे ब्रास तयार होते. हाच फॉर एक्झाम्पल हा एक एलिमेंट आहे किंवा मेटल आहे. त्यानंतर हा एक प्युअर मेटल आहे, हा एक इम्प्युरिटी. हा समजा ब्रासचं एक्झाम्पल आपण घेतलं. या ब्रास मध्ये एक कॉपर आहे, आणि हा झिंक आहे. झिंक म्हणजे काय केलंय, यातला एक त्या क्रिस्टल मधला कॉपर पार्टिकल हा रिमूव्ह केला आणि त्या ठिकाणी झिंक पार्टिकल त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केला आणि याच्यापासून ब्रास तयार होते. ब्रास आणि हा जो डिफेक्ट आहे या डिफेक्टला आपण सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो. सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट हा या ठिकाणी एक्स्ट्रा ॲटम प्लेस ऑफ होस्ट ॲटम ऑफ अ सॉलिड सोल्युशन of metal alloys are for example brass, copper and zinc. Host copper replaced by impurity zinc. This is nothing but the example of the substitutional impurity defect. कारण प्युअर किंवा होस्ट एलिमेंट किंवा मेटल जो आहे तो यामध्ये कॉपर आहे आणि प्युअर कॉपर मधला एखादा पार्टिकल हा रिमूव्ह करून त्या ठिकाणी झिंक पार्टिकल सबस्टिट्यूट करणे किंवा आणखी एखादा वेगळा पार्टिकल त्यामध्ये सबस्टिट्यूट करणे याला आपण इम्प्युरिटी डिफेक्ट आणि त्यामध्ये परत आणखी त्यामध्ये सबस्टिट्यूशनल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो. ठीक आहे. आता त्यानंतर वॅकन्सी थ्रू अलाय व्हॅलेंट. पुढचा डायरेक्ट वॅकन्सी थ्रू अलाय व्हॅलेंट. आता वॅकन्सी थ्रू इम्प्युरिटी शॉर्ट मध्ये इम्प्युरिटी डिफेक्ट आहे. वॅकन्सी थ्रू एलिव्हेलेंट इम्प्युरिटीज म्हणजे काय की व्हॅलेन्सी आर क्रिएटेड बाय द additional of impurities of equivalent ions, that is ions with oxidation state different from that host element. Equivalent impurities म्हणजे काय? आता आपण या ठिकाणी झिंक आणि कॉपरचं ब्रासचं एक्झाम्पल पाहिलं. तुम्हाला ऑक्सिडेशन स्टेट माहित आहे. ते कॉपरची ऑक्सिडेशन स्टेट 2+ आहे आणि झिंकची सुद्धा 2+ आहे. 2+ आहे म्हणजे 2+ च्या एलिमेंटला रिमूव्ह करून दुसरा एलिमेंट 2+ ऑक्सिडेशन स्टेट असणारा त्या ठिकाणी सबस्टिट्यूट केला. परंतु आता हेच एक्झाम्पल आपण जर घेतलं की यामध्ये समजा इथे सोडियम आहे, आणि सोडियमची ऑक्सिडेशन स्टेट ही +1 आहे. सोडियमची ऑक्सिडेशन ही +1 आहे आणि सोडियमचे ऑक्सिडेशन +1 आणि त्याच्या बरोबर एक दुसरे एक्झाम्पल घेऊया आपण. आता यामध्ये झिंक ऑक्साइडचे एक्झाम्पल घेऊया किंवा झिंक ऑक्साइड किंवा सोडियम ऑक्साइड किंवा झिंक ऑक्साइड किंवा निकेल ऑक्साइड आणि त्यामध्ये आपण ज्यावेळी एखादा एलिमेंट्स फॉर एक्झाम्पल सोडियम क्लोराइड Na+ आहे
त्यानंतर Cl मायनस Na प्लस Cl मायनस त्यानंतर Cl मायनस आणि इथं ज्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 आहे स्ट्रॉन्शियम असेल मॅग्नेशियम 2 प्लस असेल इथं 2 प्लस ऑक्सिडेशन स्टेट असणारा स्ट्रॉन्शियम ऍड केला तर त्या ठिकाणी या ठिकाणी Cl जो आहे Cl यामध्ये कॅटायन जो आहे एक कॅटायन हा कमी होतो कॅटायन एक कमी होतो त्या कॅटायनला त्या ठिकाणी एक कॅटायन कमी होतो कारण का तर त्या ठिकाणी तो दोन प्रकारचे म्हणजे कॅटायन्स हे रिप्लेस होतात त्याला आपण ट्विंकल डिफेक्ट असं म्हणतो यामध्ये फॉर एक्झाम्पल सोडियमचं एक्झाम्पल घेऊया आपण सोडियम क्लोराईडचं एक्झाम्पल घेऊया आणि त्या ठिकाणी वॅकन्सी ऑफ एनी स्ट्रॉन्शियम Cl मायनस Na प्लस त्यानंतर Na प्लस Cl मायनस आणि इथं जो Na येतो इथं हा वॅकन्सी तयार होते आणि इथं Cl मायनस Na प्लस Cl मायनस आणि हा Na प्लस ही अशा प्रकारे ही जी वॅकन्सी तयार होती या वॅकन्सीला आपण अलायव्हेंट वॅकन्सीज किंवा वॅकन्सी ऑफ Na प्लस ही वॅकन्सी ऑफ Na प्लस कशी तयार झाली तर त्या ठिकाणी कुठलाही एलिमेंट हा Na वरती एक प्लस चार्ज आहे आणि Cl वरती एक मायनस चार्ज आहे म्हणून या ठिकाणी NaCl तयार झालं परंतु जर समजा स्ट्रॉन्शियम घेतला आपण याचा 2 प्लस इथं 2Cl मायनस असेल तरच ही रिएक्शन बॅलन्स होती आणि SrCl हे अशा प्रकारचा मॉलिक्यूल तयार होतो म्हणजे जेवढे निगेटिव्ह चार्ज आहेत तेवढेच पॉझिटिव्ह चार्ज हे बॅलन्स झाले तरच तो एलिमेंट किंवा कंपाऊंड तयार होतो तसं इथं स्ट्रॉन्शियम 2 प्लस आहे आणि स्ट्रॉन्शियम 2 प्लस असल्यामुळे ह्या स्ट्रॉन्शियम साठी हा Cl आणि हा Cl किंवा हा Cl याच्यामुळे SrCl2 हा क्रिस्टल्स फॉर्म होतो ही अशा प्रकारची जर डिफेक्ट आहे त्या डिफेक्टला आपण वॅकन्सी थ्रू एलिव्हेलेंट इम्प्युरिटीज असं म्हणतो वॅकन्सी थ्रू एलिव्हेलेंट इम्प्युरिटीज ठीक आहे आता त्यानंतर इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट पुढचा पॉइंट इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट म्हणजे काय की जी एखादी इम्प्युरिटीज आहे ती इम्प्युरिटीज त्या इंटरस्टिशियल पोझिशनला जाणे त्याला आपण इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट आता फॉर एक्झाम्पल यामध्ये कार्बन आणि आयर्नचं एक्झाम्पल घेतलं आयर्न Fe हा एपी क्रिस्टल आहे आणि या एपी क्रिस्टलमध्ये याच्या इंटरस्टिशियल पोझिशनला जर कार्बन प्रेझेंट झाला किंवा कार्बन जर आला तर त्याला आपण इंटरस्टिशियल इथं कार्बन प्रेझेंट आला किंवा इथं कार्बन इंटरस्टिशियल साइडला तर त्याला आपण इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट असं म्हणतो इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट फॉर एक्झाम्पल इन स्टेनलेस स्टील असेल आयर्न ॲटम ऑक्युपाय नॉर्मल लॅटिस साइट कार्बन फॉर एक्झाम्पल स्टेनलेस स्टील ठीक आहे त्यानंतर नॉन स्टॉचियोमेट्रिक डिफेक्ट पुढचा डिफेक्ट नॉन स्टॉचियोमेट्रिक डिफेक्ट What is meant by non-stoichiometric defect? Stoichiometric defect. Non-stoichiometric defect. Non-stoichiometric defect. What is meant by non-stoichiometric defect? This non-stoichiometric defect arises when the ratio of number of atoms of one kind to that of other kind, or the ratio of number of cations and anions become different from that
इंडिकेटेड बाय इट्स केमिकल फॉर्म्युला. म्हणजे नॉन स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट म्हणजे काय की हा क्रिस्टल फॉर्म होत असताना जो केमिकल फॉर्म्युला आहे एखाद्या क्रिस्टलचा, त्या केमिकल फॉर्म्युल्यामध्ये कॅटायन आणि ॲनायनचा रेशिओ हा डिफरंट असतो. नॉन स्टॉचिओमेट्रिक डिफेक्ट arises when the ratio of number of atoms of one kind to that of other kinds, or the ratio of number of cations and anions become different from that indicated by its chemical formula. Chemical formula becomes different from that indicated by its chemical formula. Stoichiometry of the compound is changed. Stoichiometry of compound is changed. It is impurities, or it is important to note that the change in stoichiometry does not cause any change in the crystal lattice. Any change in the crystal lattice or crystal structure. There are two types. Metal deficiency defect. Metal deficiency defect. First, metal deficiency defect. Metal deficiency defect. What is by metal deficiency defect? Metal deficiency defect. This defect is possible only in compounds of metal with that shows a variable oxidation state. In some crystals, positively metal ions are missing from their original lattice site. Extra negative charge balanced by presence of positively charged of the same metal with higher oxidation state than that of missing positive ions. म्हणजे काय की त्यामध्ये ज्या एलिमेंटची व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट आहे, अशा एलिमेंट्समध्ये मेटलमध्ये ही डिफिशियन्सी आपल्याला पाहायला मिळते. दिस डिफेक्ट इज पॉसिबल ओनली इन compounds of metal with that shows variable oxidation state. म्हणजे काय की एकाच कंपाऊंडची एकच फिक्स ऑक्सिडेशन स्टेट नसते, तर त्या ठिकाणी व्हेरिएबल म्हणजे अनेक, म्हणजे +2 +3 +4 +5 +7 पर्यंत वेगवेगळी ऑक्सिडेशन स्टेट असते. आता फॉर एक्झाम्पल Ap2+ आहे आणि Ap3+ आहे, त्याची ऑक्सिडेशन स्टेट +2 बी आहे आणि +3 बी आहे. म्हणजे अशा प्रकारचे जे एलिमेंट्स आहेत एकापेक्षा अनेक त्या ठिकाणी ऑक्सिडेशन स्टेट प्रेझेंट असते, त्याला आपण व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असं म्हणतो. या व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट इन सम क्रिस्टल पॉझिटिव्ह मेटल आयन्स आर मिसिंग. काही क्रिस्टलमध्ये पॉझिटिव्ह मेटल आयन जो आहे तो मिस होतो फ्रॉम देअर ओरिजिनल लॅटाईस साइट. एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज बॅलन्स्ड बाय, त्या ठिकाणी एखादा पॉझिटिव्ह एलिमेंट हा मिस झाल्यानंतर जो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज शिल्लक राहतो, तो एक्स्ट्रा निगेटिव्ह चार्ज व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेटच्या त्याच एलिमेंटने तो बॅलन्स केला जातो, आणि असा जो डिफेक्ट आहे त्याला आपण मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट असं म्हणतो. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. आता मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट यामध्ये फॉर एक्झाम्पल निकेल ऑक्साईडचा आपण एक्झाम्पल घेऊया. निकेल ऑक्साईड त्यामध्ये हा निकेल आहे, निकेल 2+, त्यानंतर ऑक्सिजन 2-, निकेल 2+, ऑक्सिजन 2-, निकेल 2+, ऑक्सिजन 2-, त्यानंतर ऑक्सिजन 2- आणि इथं निकेल 3+, ऑक्सिडेशन स्टेट इथं +2 आहे, इथं +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे. निकेल ऑक्सिजन 2-, निकेल 2+, त्यानंतर निकेल 2+, आणि इथं व्हॅलेन्स 6 तयार होते, आणि नंतर या ठिकाणी निकेल 2+, ऑक्सिजन 2-, निकेल 2+,
ऑक्सिजन 2 मायनस निकेल 2 प्लस. ही जी वॅकन्सी तयार होते, ही वॅकन्सी मेटलची वॅकन्सी तयार होऊन ही बॅलन्स, ही निगेटिव्ह आयन्स जो वॅकंट मिस झालेला आहे, तो मेटल मिस झालेला आहे, त्या ठिकाणी हे याची ऑक्सिडेशन स्टेट व्हेरिएबल ऑक्सिडेशन स्टेट असल्यामुळे ते बॅलन्स करते. त्याला त्या अशा प्रकारच्या डिफेक्टला आपण त्या ठिकाणी मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट असं म्हणतो. मेटल डिफिशियन्सी डिफेक्ट. ठीक आहे. त्यानंतर मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट. मेटल एक्सेस डिफेक्ट म्हणजे काय की त्या क्रिस्टलमध्ये एखादा मेटल हा एक्सेस असतो, जादा असतो, अशा प्रकारचा जे डिफेक्ट आहे त्याला मेटल एक्सेस डिफेक्ट असं म्हणतो. देयर आर टू टाइप्स ऑफ मेटल एक्सेस डिफेक्ट. A neutral atom or an extra positive ion occupy interstitial position. एखादा न्यूट्रल ॲटम किंवा पॉझिटिव्हली चार्ज मेटल हा इंटरस्टिशियल पोझिशन हे ऑक्युपाय करते, त्याला आपण न्यूट्रल ॲटम मेटल एक्सेस डिफेक्ट असं म्हणतो. त्यामध्ये अ न्यूट्रल ॲटम ऑर अँड extra positive ion occupy interstitial position. For example, zinc oxide present two ways of metal excess defect. In the first case, zinc oxide lattice one neutral zinc atom is present. आता यामध्ये झिंक ऑक्साईडचं आपण एक्झाम्पल घेतलं. झिंक ऑक्साईड मध्ये एखादा न्यूट्रल झिंक जर असेल, झिंक 2 प्लस आणि झिंक ऑक्साइड एग्जांपल, झिंक 2 प्लस ऑक्सीजन 2 माइनस, झिंक 2 प्लस ऑक्सीजन 2 माइनस, ऑक्सीजन 2 माइनस झिंक 2 प्लस ऑक्सीजन 2 माइनस झिंक 2 प्लस. आता या क्रिस्टल मध्ये त्याच्या इंटरस्टिशियल पोझिशनला जर न्यूट्रल झिंक प्रेझेंट आला तर अशा प्रकारचा जो डिफेक्ट आहे त्याला आपण मेटल एक्सेस डिफेक्ट असं म्हणतो. मेटल एक्सेस डिफेक्ट हा न्यूट्रल एखादा एलिमेंट त्यामध्ये मिक्स झाल्यानंतर त्या ठिकाणी जो डिफेक्ट होतो त्याला आपण मेटल एक्सेस डिफेक्ट असं म्हणतो. त्यानंतर एखादा कॅटायन्स मध्ये, आता फॉर एक्झाम्पल या ठिकाणी हा झिंक 2 प्लस आहे, झिंक 2 प्लस आणि या ठिकाणी झिंक 2 प्लस आणखी एक एक्स्ट्रा इंटरस्टिशियल पोझिशनला आल्यानंतर त्या ठिकाणी झिंक 2 प्लस O2 मायनस झिंक 2 प्लस आणि O2 मायनस आणि या ठिकाणी एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स हा क्रिएट होतात इंटरस्टिशियल पोझिशनला. इंटरस्टिशियल पोझिशनला याला आपण मेटल एक्सेस डिफेक्ट असं म्हणतो. त्यामध्ये फॉर एक्झाम्पल झिंक ऑक्साइड which on decomposes to gives zinc 2 plus 1/2 O2 plus 2 electrons. This is nothing but the trickle defect, metal excess defect and non-stoichiometric defect. Okay, धन्यवाद.